प्रभातालोचने सुखाधने तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा रूप पातालोचने सुखाधने तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल हेलो हेलो हाँ बेस कमी करा मोकळा सोडा म्हणजे आवाज बसतो टनक टनक आला पाहिजे आवाज घेवणिया चक्र गदा घेवणिया चक्र गदा घेवणिया चक्र गदा घेवणिया चक्र गदा धंदा करीतो हाजी धंदा करीतो हाजी धंदा करीतो हाजी धंदा करीतो हाजी धंदा करीतो भक्त राखे
दुर्जनाचे सवारी दुर्जनाचे सवारी दुर्जनाचे सवारी दुर्जनाचे सवारी दुर्जनाचे सवारी दुर्जनाचे सवारी दुबार खुमाये जय जय कुमार कुमाये कुमार कुमाये कुमार कुमाये कुमार 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 प्रथमतः वाल्मिक बाबा मळगावकर हे म्हणतील त्यांना साथ देतील भोसले बाबा भोसलेवाले या चक्र राग की पाटा जो तो
घेवण्या चक्र गदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापाशी दुर्जन ते संवारी अव्यक्त ते आकारले रूपाले गुणवंत भोंग्याला आवाज नाही करे बाबा बंद आहे का भोंगे बंद आहे चालू आहे का अव्यक्त ते आकारले रूपाले गुणवंत तुका म्हणे पूर्वेच्छा दया तैसा विठ्ठल भक्ता राखे पायापाशी
दुर्जनाचे सवारी विठ्ठल 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 महायोगपीठे तटे विवरथाम वरम पुंडरीकाय दातृमुनिंदे समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्ष्यम एकम नित्यमिमलमचलम सर्वदी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तम नमामि। जयांची गेली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण
तेची वंदो श्री गुरुचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत काय माझे वाणे मानेल संतासी रंजवू चित्तासी आपोलिया आता हृदय आपुली चौफाळून भरी वरी वैसव पावली श्री गुरूंची ते नमस्कार अलंकापुरे रम्यसियासनस्थं पदाम्बोजे तेजा स्फुर्तिक प्रदेशं विदिन्द्रादिदैव सदा स्वेमनं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय कमलापती माझी रंगाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी असो नसो भावालो तुझी आठाया कृपा दृष्टी पाही माझ्याकडे पंकजाया जोडून या कर चरणी ठेवे तो माथा परिसावे विनंती माझी पंढरी नाथा मनोज जीवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं पातात्मजं वानरयूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखबांधन मारुती नंदन हे दुःखबांधन मारुती नंदन सुनो मेरी पुकार जवळ सुते नदी माझिया भोपडिया बोला चित्त द्यावे वा विठ्ठला
नमन माझे गुरुराया महाराज दत्तात्रया, तुझे अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती, माझ्या जीवेचे साकडे कोण गविल कोडे, तुझे अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती, अनुसया सुता तुका म्हणे पावाता, तुझे अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती, मस्तक हे पायावर, मस्तक हे पायावर, मस्तक हे पायावर, मस्तक हे पायावर, वार करी संताच्या या वारकरी संता, वारकरी संताचा या वारकरी संताचा, वारकरी संताचा या वारकरी संता, मस्तक हे पायावर या वारकरी संताचा, वारकरी संताचा या वारकरी पायावर या वारकरी संताचा, वारकरी संताचा या वारकरी संताचा. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. आवाज येतो ना माझा? येतो का? हा? प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता घेतलेला अभंग महाराष्ट्राचं वैराग्यवान महाभूषण तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा देवाचं अवतार प्रयोजन सांगणारा अभंग आहे. देवाचा जन्म कशासाठी होतो याचं वर्णन या अभंगामध्ये आहे. हा? झालं का तुमचं? येतो का? आता जास्त कमी झाला हो नितीन दादा. आता तुम्ही काही इशारे करू नका, हे असंच चालू आता. आवाज वाढेल. त्या नादाला लागलो ना आपण, आपला खेळ होऊ नये. आता समयाची सादर होईल. विठ्ठल कीर्तनकार महाराजांनी भसण्याने एक गोष्ट ध्यानात ठेवायची. काय ठेवायची ती ऐका. एकदा रामकृष्ण हरीमध्ये सगळा आलेख कळून जातो आपल्याला. कळतो ना, मग असं कर तसं कर, हाय त्याच्यात बिघाड होतो. विठ्ठल रामकृष्ण हरीच आवाजाचं वजन करतो, ते माझ्या नाही, माईकच्या आवाजाचं वजन. पण आता याला करणार काय? तुम्ही काय करू शकता का? आता याला काही परिस्थिती बदल करू शकता तुम्ही 10 मिनिटामध्ये? का बरं प्रयत्न करू? करता येईल का? नाही करता येईल. मग समयाशी सादर व्हावे, समयाशी सादर व्हावे, समयाशी सादर व्हावे, समयाशी सादर व्हावे. देवा ठेविला तैसे राहावे, देवा ठेविला तैसे राहावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे. देवा ठेविला तैसे राहावे, देवा ठेविला तैसे राहावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे. समय म्हणजे वेळ. समय म्हणजे काय? वेळ. सादर व्हावे म्हणजे तयार व्हावे. काय व्हावे? वेळेनुसार तयार व्हावे. हा? समयाशी सादर व्हावे म्हणजे वेळेनुसार तयार व्हावे. आणि पुढे काय सांगितलं महाराजांनी? देव ठेवील तैसे चखर नखर करायची. जैसी स्थिती आहे तैसा परीर आहे, कवतुक पाय सच्चिदाचे, कवतुक पाय सच्चिदाचे. जैसी स्थिती आहे तैसा परीर आहे, कवतुक पाय सच्चिदाचे, कवतुक पाय सच्चिदाचे.
संतांची. जैशी स्थिती आहे तैशा परी, जशी स्थिती आहे त्या पद्धतीने राहावं आणि कौतुक पाहावे. संचिताचं कौतुक पाहावं. काय पाहावं बरं? पुरणपोळ्या रोज बनवतो का कधी कधी करतो आपण? रोज तडाखा चालू आहे. तसंच असतं हे पण. पुरणपोळ्या कधी 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 शिळी भाकरीवर बी भाकून घ्यावं लागतं. समयासी सादर व्हावे. कोण दिवसी घरात नाही धान्य, कोण दिवसी द्रव्याची साठवण, कोण दिवसी करोनी आचमन, कोठे साठवावे समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे. हे समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे. इथं धान्याचा दृष्टांत, याच अभंगामध्ये काळाचा दृष्टांत दिला. कोणे दिवशी यम येतील चालून, यमाचा दृष्टांत दिला हेच अभंगामध्ये. या अभंगामध्ये हत्तीचा दृष्टांत दिला. कशाचा? अरे बाबा, तुझ्यावर लोक असे प्रसन्न होतील, हत्तीवर बसवतील, हत्तीला सजवतील, अंबारी तयार करतील, त्याच्यात बसवतील, आणि एखाद्या दिवशी असा येईल ना, मळगावून पायी पायी येशील सापुरीपर्यंत, पण कोणी गाडीवर बस म्हणणार नाही. याला समय म्हणतात. समयाशी सादर व्हावे, याला समय म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. असं सवन बसंत ना म्हणा, ताटकळून जातील. असं या लाजू नका, इकडे आहो. तसे बसल्यावर जर गेलो ते आवटळून बिवटळून तो त्या कांदे लावायची पंचायत. इकडे बसा अशोक अण्णा जाऊ द्या, इकडे इकडे कैलास. विठाला 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 अहो, आपण शेतकरी वर्गातले माणसं आहे, ते उंच जागेवर बसले, तुम्ही असे गेली उसान दोन म्हणजे झाला का तमाशा? आपण कष्टकरी जीवन जगणारे माणसे, तुम्ही आमच्या कीर्तनकारासारखे थोडंसं इकडं लोणी खाय तिकडं गावरण तो काय असे थोडेच तुम्ही दिवसभर कष्ट करणारे माणसं. तुम्ही देवाचं भजन करतात, हेच मोठं प्रेम आहे. दिवसभर कांदे लावणारा माणूस जर कीर्तन ऐकायला येत असेल तर त्याच्यासारखा भाग्यवान नाही. संसारी असावे भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे असोनी असावे. अरे मी काय सांगू तुझं, कांदे लावणारा माणूस दिवसभर कष्ट करून जर कीर्तन ऐकायला येत असेल तर त्याच्यासारखा भाग्यवान जगात दुसरा कोणी नाही. जर दिवसभर गादीवर लोळला आणि तो कीर्तनाला आला, त्याचं काही विशेष? ज्याने दिवसभर कष्ट केलं आणि तो कीर्तनाला आला, ते विशेष आहे ना, आहे की नाही? कष्टकरी जीवन आपल्या सर्व शेतकरी वर्गाचं आहे, आणि एवढं करून आपण काम करून देव करतो, ही आपली विशेषता आहे. विठाला 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 विठाला. मग असा देव जन्माला येऊन काय करतो याचं वर्णन आहे अभंगात. देवाचा जन्म जेव्हा भगवान परमात्मा प्रदान करत असतो, तीन प्रकारचं सूत्र ध्यानात ठेवायचं. देवाला आणावा लागतं, संत येतात, आणि तुम्हाला आम्हाला जन्म घ्यावाच. एक एक येवणी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. एका एका योनीमध्ये
कोटी फेरे घ्यायचे आणि मग 84 लक्ष जन्म प्राप्त करून जन्म घ्यावाच लागतो आपल्याला, देवाला आणावा लागतं. आणि देवाला जे आणतात ते संत असतात. विठ्ठल विठ्ठला संत आल्याशिवाय देव येत, संतच देवाला बोलवतात. ये देवा. कशासाठी कशासाठी आहे देवा? पर येऊन देव करतो काय? शस्त्राशिवाय युद्ध करता येत नाही. युद्ध करण्याचं माध्यम काय? शस्त्र. आपल्याला 5 किलोमीटर रात्री प्रवास करायचा आहे. एखादं काडूक तर हातात पाहिजे की नाही, कुत्रं धावण्यात. काय काय म्हणतं, मला कोणीच काही करत नाही, वेळ आली मग. पूर्वीच्या काळातला ग्रस्त बाहेर जर निघाला अंधाराचा, काठी घेतल्याशिवाय जात नव्हता. काय कारण? प्रवासामध्ये कोणताही प्रसंग उद्भवू शकतो. आता आमच्या शाळेमध्ये मुलींना कराटे शिकवले जातात. मला एक म्हणे, मुलींनी का बरं शिकवतात? तिला जर प्रसंग आला तर एखाद्याला वाजवून काढण्याची ताकद पाहिजे. कोणाला? कीर्तनकाराला नाही बरं का, त्या मुलीला. तिला जुडो कराटेचं शिक्षण दिलं जातं. कशासाठी? तिच्या जीवनामध्ये जर प्रसंग आला तर ती समोरच्याशी युद्ध करू शकली पाहिजे. तस देव सामर्थ्यवान आहे आणि तो शस्त्रधारी आहे. तुका म्हणे आले समर्थाच्या मना, जरी होय राणा रंक त्याचा. देव समर्थ आहे, देव सर्व कार्य करतो, तरी शस्त्राशिवाय देवाला येता आलं नाही. आला का देव? देव बिगर शस्त्राचा आहे का? आहे का? आहे का? आहे? बरं आहे. कोणता अवतार बिगर शस्त्राचा? काही म्हणतील विठ्ठलाचे पाय समोर असे जोडलेले आणि कमरेवर काय? काय? हात आहे आणि पाय जोडलेले. ते देवाजवळ एक शस्त्र आहे. त्या शस्त्राचं नाव आहे विटेवर ज्याची पाऊले समान. समान पाऊल हे देवाचं शस्त्र आहे. विठ्ठल विठ्ठल अवतारामध्ये देवाने शस्त्र घेतलं नाही, पण काम बरोबर करत असतो त्याला देव म्हणतो. कृष्ण अवतारात देवाने काल आल्याला काही सुदर्शन चक्र घेतलं का? नाही. बसायला पाठ, पाठीला पाठ, पंचांगण ठेवलं, अगरबत्ती लावली, रांगोळी काढली, आहेच ती. भटजी बाबा, माझ्या कृष्णाचं भविष्य सांगा हो. देव कुठं होता? अहो कृष्ण कुठं होता? माबळ भट्टाला वाटलं की राईक झोपलोय तोपर्यंत त्याचा काटा काढून टाकू. कोणाला वाटलं असं? माबळ भट्टाला. आणि माबळ भट्टाला ती प्रेमळ स्वरूपाची यशोदा म्हणते, सांगायचं भविष्य. यादव कुळाचा नाश करील, रोज खोड्या आणील, तुला जर्जर करून टाकील आई, भलता खोडकर आहे. मग आईच ती. आई म्हणले याच्यावर उपाय सांगा. नीट सांगायची ना कधी शांती. याला संपवलं तर सुख होशील म्हणे आई. तू याला एकदा खतम करून टाक, राक्षसच तू. विटंबिला भट, विटंबिला भट, प्रसंग काल्याचा आहे पण अवतार प्रयोजनाचा आहे म्हणून सांगतो. जरी प्रसंग काल्याचा आहे
पण दृष्टाला संपवण्यासाठी देव काय करतो त्या शस्त्र हातात आहे का देवाच्या? नाही ना. बरं देव लय मोठा आहे का लहान बाळ आहे? लहान बाळ. आणि मग मावळ भट्टाला असं वाटलं झोपलेला आहे का ना, आता हीच गोल्डन संधी. देव पाळण्यात म्हणे का रे विठ्ठल जळी स्थळी वारला आणि तुझ्यावर बसून माझी निंदा करतो. तृणात आहे, काष्टात आहे, पाषाणात आहे, पाण्यात आहे, आणि मग तुझ्यावर बसून माझी निंदा करतो. मग तो पाठ हळूच देवाला तिकडे म्हणे कनेक्शन असतं ते. मग काय करू म्हणे तू एकदा उचलून आड्याला त्याने मग पाकच्याला सांगतो मी काय. खालच्याने उचलला आड्याला न्याला. मागचा म्हणे भाऊबंद एवढा लढत हो, त्याने धक्का मारला का भीतीवर खालून उचलला का आड्याला. विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ. देवाला युद्ध करण्यासाठी शस्त्राची गरज आहे का? असलं तरी युद्ध करतो आणि नसलं तरी युद्ध करतो. विठ्ठल देव संकल्पना अशी आहे का जगाला ज्याने ताब्यात ठेवलं त्याला देव म्हणतो. आयुष्यभर मला सुख मिळालं असा एखादा माणूस सांगा मी तुमचा दास होतो. हे ब्रेक त्याच्या हातात. तुम्ही म्हणतो सर्व सुख का देत नाही? सर्व सुख जर दिलंच कदाचित आपण त्याला जे हरी सुद्धा करणार. हे पहिले ध्यानात ठेवा. देव ही संकल्पना अशी आहे जैशी जैशी वेळ पडे तैसे तैसे होणे गणे. जशी वेळ पडली तसा जन्म घेतो त्यांना देव म्हणतात. विठ्ठल म्हणून शस्त्र घेतल्याशिवाय माणसाला शोभा नाही, तसं देवाला सुद्धा ते शोभिवंत रूप शोभण्यासाठी घेऊन या चक्र गदा. काय घेतलं हातात? चक्र. एका हातात काय? गदा आहे. आणि धंदा सुरू झालाय. हाची धंदा करीतो. काय धंदा आहे? भक्ता राखे पायापाशी. कोणाला पायाजवळ ठेवतो? भक्ताला. नाश कोणाचा करतो? दुर्जन कोण? ज्याच्या मनात सतत घाण विचार येतात त्याला दुर्जन म्हणतात. काय म्हणतात? दुर्जन. अजून दुर्जनाची व्याख्या सांगतो मला. विंचाच्या एका नांगीत विष आहे, दुर्जनाच्या सर्व अंगात विष आहे. जैशी विंचवाची नांगी तैसा दुर्जना सर्वांगी. तैसा दुर्जना सर्वांगी. तैसा दुर्जना सर्वांगी. जैशी विंचवाची नांगी तैसा दुर्जना सर्वांगी. तैसा दुर्जना सर्वांगी. तैसा दुर्जना सर्वांगी. जैशी गिर दुर्जनाची जैशी नांगी तैसा दुर्जन सर्व. म्हणजे महाराजांना असं सुचवायचंय विंचवाच्या फक्त नांगीत विष आहे आणि दुर्जनाच्या सर्वांगामध्ये. हा सर्वांगा. मग भक्ताला पायाजवळ ठेवतो आणि दुर्जनाचा संहार करतो. संहार करणे म्हणजे संपवणे, नष्ट करणे, मारून टाकणे. विठ्ठल अव्यक्त ते आकारले. देव अव्यक्त आहे, तो व्यक्त झाला नाही, पण वेळ पडली का तो आकार घेऊन येतो. अव्यक्त ते आकारले. आता बघा तुम्ही, आपण रोज हरिपाठ म्हणतो, काकडा म्हणतो, वारी करतो. कोणासाठी? देवासाठी. मग तो देव अजून दिसला नाही तरी आपण म्हणतो, म्हणजे देव आहे. कसा आहे पण तो?
अव्यक्त. आता तुमच्या मनात काय चाललं माझ्याबद्दल मला सांगता येईल का? म्हणजे अव्यक्त आहे ते. तुम्ही जेव्हा भडा भडा बोलणार तेव्हा संजय महाराजांना कळणार तुमच्या मनात काय चाललं. आता कसे तुम्ही अव्यक्त आहे. कीर्तन उशिरा सुरू झालं, कधी सुटल तर सुटू, हे अव्यक्त आहे. कीर्तन झाल्यावर एक जण भेटला, एवढा कुठे टाइम असतो कीर्तन, हे व्यक्त आहे. अव्यक्त आणि व्यक्त. तुम्हाला तर काही भानच राहिलं नाही 12 वाजून दिले. अव्यक्त गोष्ट व्यक्त होत करता येते का? येते. अव्यक्त जो आहे तो देव आहे, आणि जेव्हा वेळ पडली तेव्हा व्यक्त झाला. हे देवाचं सगुण रूप आहे. विठ्ठल अव्यक्त ते आकारले, रूपा आले गुणवंत. रूपाला आलेला देव गुणवंत आहे. तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठल. या भागाचा शेवट कसा केला बा तुकाराम महाराजांनी? तुकोबरा म्हणता देवाने आमची सर्व इच्छा पूर्ण केली. कशी? जया तैसा विठ्ठल. ज्याला जशी इच्छा असली तशी देव पूर्ण करतो, आणि इच्छा ज्याला निर्माण होते त्याला भक्त म्हणतात. विठ्ठल आजकनी नाग्या साग्याला नारायण दादाच्या तिथे कीर्तने जायला पाहिजे होतं, पण जोडीदार नाही. हळूच दुसऱ्याला मी येतो ना. तुका म्हणे पूर्वी जया तैसा. जायचं होतं पण तिला काय एवढे लोक जमत नाही. हो आहे का नाही? देव आशाने भेटायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. हा मनी नाही भाव देवा बाळापा. मनी नाही भाव देवा बाळापा. देव आशाने भेटायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. सोन्याचा देव त्याला चोराच, काष्टाचा देव त्याला अग्नीचा भेव. आता बनवायचं तरी कसा काय? देव आशाने पावायचा नाही रे. नाही रे. काय पद आहे बरं का ते अभंगाने, ते तुम्ही घ्याल पाठ करून. आणि एखादा फडावरचा भाव राहिला ना, मग त्याला काय ते चांगलं आहे. कारण हे पद आहे. आपल्याकडे काही नाही. आपलं कसं आहे माहिती का? सकाळाची येते आई आधी, सकाळाची येते आई आधी, सकाळाची येते आई अधिकार, सकाळाची येते आई अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सगळ्यांना अधिकार आहे. तरुण्या, म्हातारी माणसा, स्त्रिया, नर्या, नारिया, दुराचार्या. दुराचारी सुद्धा उद्धरून जातो. आपण दुराचार्याचं फार हे करतो. दुराचारी उद्धरून गेला. वेशागणिकाती सत्य लोका नेली. आहे की नाही? कोण नेली? हा, काय नाव आहे तिचं? गणिका. गणिका. काय काम करत ती? हा, लहान मोठ्याने एवढे लाजून काय? आमचे तुकोबरे लाजले का? हा, दुच्छित भावाने न सांगता मोठ्याने सांगायचं. वेशा गणिकाती सत्य लोका नेली. ही नामाची ताकद आहे. कशाची ताकद ही? हा, नामाची. काहींच फार झेंडू बाम लावून लावून डोकं आऊट झालं, पण नाम कळालं. लय डोकं उठलं, फार शिंदलं. आता काय आला शीतळ शांतीचा भार, त्याने सुख झाले या शरीरा. विठ्ठला पातकांचा थार. सांगू तुम्हाला, नागपुडी बंद नाही ठेवायची. पहा मजा कशी येते. मग नागपुडी चालू ठेवायची.
तुम्हाला वाटतं आता थकल्यासारखं झालं, असं नाकाला रट्टा लावायचं हे कामकार. जे प्रबोधा ते त्याच्यासाठी सांगितलं. विठ्ठल जे अजून प्रबोधापर्यंत गेले नाही त्यांना माझी भाषा समजणार नाही. जे प्रबोधापर्यंत गेलेले आहेत त्या प्रबोधापर्यंत जाणाऱ्या साधकाने नाकाला सांगायचं भामटेगिरीपणा करू नको, स्वर चालू कर. स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, उठा राणी हरी आता, स्मरण करा पंढरीनाथा, वाढ वैवा माझा, सुखरी विठाच्या जन्माचा. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. अशी पवाडे सुरू करायची, ऐक नाही. असे पवाडे कसे गातो तो एक पवाडा आणि ओढतो तो एक पवाडा. तुम्हाला बाबाला काही अटक नाही आला, अटक सुद्धा रद्द करतो एवढी ताकद आहे त्या साधनेमध्ये. साडी बाबा म्हणायचे आपले, हमारा भजन कर राहे राम, जहाँ देखे राम वहाँ देखे राम, सब घट में बराए राम श्री राम जय राम जय जय राम. विठ्ठल विठाला 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 इच्छा इच्छा पूर्ण करतो देव. तुमच्या मनामध्ये इच्छा तयार झाली पाहिजे. इच्छा जर आली ना देव पूर्ण करतो. मी गोड उदाहरण दिलं, एखाद्याला जायचंय, जोडीदाराने हाडू शकत नाही, ज्याला जायचंच नाही तो म्हणतो काय दिलं जाऊन माझं 5-25 माणसं काय माझं ती का. याला लोंढ्यामध्ये फिरायची सवय असते. आणि मग तो म्हणतो नारायण दादा जर भेटला तो ज्या चिरील काबर आला नाही, तोंडावर तोंड पडलं, मग तो मोटरसायकल पाहायला जातो आणि गाडी पंक्चर निघते. इच्छा नाही ना. इच्छा नसल्यामुळे तुझी हवा देवाने घरीच काढून घेतली. तुका म्हणे आम्ही जय जय इच्छा करू, म्हणे आम्ही जय जय इच्छा करू, म्हणे आम्ही जय जय इच्छा करू, म्हणे आम्ही जय जय इच्छा करू. हे ते कल्प करू पूर्वी तसे, हे ते कल्प करू पूर्वी तसे, हे ते कल्प करू पूर्वी तसे. देव लय दयाळू आहे हो. देवाला काय म्हणले माहिती का तू बरं आहे, एक शब्द ध्यानात ठेवा जाता जाता, कल्पतरू. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविशी. कोण आहे देव? देव कोण आहे? कल्पतरू म्हणजे काय, येड्या बाबळीचं झाड का? कल्पतरू खाली फळे येती मागीतली. कल्पतरूच्या झाडाखाली फळ मागितल्यावर मिळतात, त्याचं नाव कल्पतरू. आणि म्हणून तुका म्हणे पूर्वीच्या जया तैसा विठ्ठल विठ्ठल. गोड असा पर्व काळ. आज वामन जयंती आहे. वामन जयंती कधी कधी एकादशीच्या दिवशी येते, कधी कधी द्वादशीला येते. आज मला दिवस उगल्यापासूनच लोकांनी कदरवलं, सोडू का काय करू. एक म्हणे टांगली तर काय करायचं, म्हणलं टांबू दे, हे नाही टांगलं पाहिजे तुझं. आता का सोडायची एकादशी आहे का? भागवत धर्माने 5 उपवास सांगितले आणि ते जर माळकरी करत नसेल तर तो माळकरी पदाला पात्र नाही. आता हे बालवाडीतलं जरी पद असलं तरी पण त्याला हे गुण असणं गरजेचं आहे. एखादा माणूस सुंदर गाडी चालवतो, अशी ड्रायव्हिंग सफाईदार आहे त्याची, पण लायसनच काढत नाही. आळस सदा, आज RTO कडे जाऊ, उद्या जाऊ, लायसनच काढत नाही. आणि पकडला RTO नाही,
तू असं म्हणलं का आरटीओला, साहेब माझी ड्रायव्हिंग पाहून घ्या कशी, तुझं लायसन नाही ना, असं म्हणू शकतो का तो? अहो चांगले चांगले घाट फिरून आलो साहेब मी. साहेब म्हणसेल येड्या परवाना दाखव तुझ्याजवळ आहे. नामधारकाचा ठसा अंगावर उमटल्याशिवाय सद्गुरूच्या कृपेने देव शरीरात प्रगट करता येत नाही. विठ्ठल 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 मग असा असणारा देव जर प्राप्त करायचा असेल तर प्राथमिक स्वरूपात आपल्याला काही गोष्टी शिकाव्या लागतात. वैष्णव धर्मामध्ये 5 उपवास आहे. गोकुळाष्टमी, रामनवमी, नरसिंह जयंती, वामन जयंती. किती झाले? महाशिवरात्र 5. किती झाले? हे 5 काय? पर्व काळ आहे. काय आहे? नुसते उपवास नाही, याला पर्व काळ म्हणतात. या दिवशी ज्याने अन्न सेवन केलं त्याच्याबद्दल शास्त्र एवढं घाणेरडं बोलतं ते मी इथं सांगू शकत नाही. विठ्ठल 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 कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी जो जेवतो तो गिधाडाचं मांस भक्षण करतो असं मत आहे शास्त्रात. मग जीव जाऊ का जिलेबी खाऊ, पोट किती का कुटू कुटू करणं, फराळ खाणं काय सोपं आहे का? कालचा उपवास, आजचा उपवास, बसले बाबांनी सोमवार बी धरायचं म्हणलं धरा, तुमच्या जेवढी ताकद आहे तेवढे उपवास करा. ते म्हणले उद्या करेक्ट सोमवार आहे ना. वैष्णव धर्माचा उपवास सोमवार पण असतो. विठ्ठल 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 वारकऱ्याने दादा एकादशी सोमवार करायचा असतो. गुरुवार जर असेल तर त्याला सोमवारची सबसिडी असते. काही माणसं श्री गुरुवर प्रेम करतात म्हणून ते दत्त गुरुचा गुरुवार करतात. गुरुवार धरणाऱ्याला सोमवाराला सबसिडी मिळते, पण वैष्णव धर्माला वारकरी पंथाला सोमवार आणि एकादशी सांगितलेली आहे. ही भाषा तुकोबरायांची आहे. आणि मग ते संत महात्मे सांगतात की देव अगोदर पर्व काळाच्या मुहूर्तावर उपास करून शरीरामध्ये प्रगट करून घ्यायचा असतो. काही लोक मला आदेश करतात, बाबा एवढं वाचा, काही मला ओव्या टाकतात ही ओवी वाचा, काही मला कीर्तन टाकतात हे कीर्तन तुम्ही एकदा ऐका. त्यांनी मला नेमकं काय समजलेलं आहे तेच कळत नाही मला नाही समज. आम्ही नाही हुकूम केले आमच्या गुरुवारांना. तुला कळतं का तू कोणाला आदेश करतोय? आमच्या साळीबाबाला आदेश केला असताना फाटकन काना मागं वाजून दिले, इकडचा गाल तिकडे करून टाकला. एवढं कठीण काम. आईची मर्यादा आहे संतांच्या घरची. तीच कळा ना लोकांना. विठ्ठल विठ्ठल असे वाक्य कोणाला आडमुठे ब्रह्मज्ञान माहिती नाही, ब्रह्म अनुभूतीपर्यंत गेलेलं नाही, त्याला सांगायचं. हे समजून घे म्हणजे तुला खरं कळत. पहिलं गोठ्यानं नाव दे गाई, गोठ्याचं नाव दे गाई, गोठ्याचं नाव दे गाई, गोठ्याचं नाव दे गाई, अरे गोठ्याचं नाव दे गाई, गोठ्याचं नाव दे गाई, गोठ्याचं नाव दे गाई, गोठ्याचं नाव दे गाई, सूर्याचा रंग नाही, कृष्णा तेरे 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 तेरे, कृष्णा तेरे 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 तेरे, ना तेरे 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 तेरे, कृष्णा तेरे 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 तेरे. या जगतामध्ये पहिलं कुठंच काही नव्हतं. आहे का नाही? ती निर्माण झाली, तिने एवढी ख्याती केली. काय नाव आहे तिचं? ढालगज माया. माहिती का? ढालगज.
अहो हे साईबाबाने ज्याच्या आतमध्ये मंत्र दिला ना त्याने जपला का सगळ्या क्रिया करतात. वाचून सांगणारे लई जगामध्ये, वाचून सांगणारे तुम्ही किती ऐकतात. माझ्या बरोबर चला, तुम्हाला वाचून सांगणारे भेटवून देतो मी. तुम्ही येडे सुद्धा होऊन जाशाल, वेडे होऊन जाल, वेडे. एवढे लोक शैली वापरतात काही काही. ब्रह्मणाम इति ब्रह्मीभूत अवस्था शरीरामध्ये प्राप्त करणं म्हणजे देवाला प्रकट करून घेणं. विठ्ठल विठ्ठल असा तो असणारा देव हा मर्यादा पुरुषोत्तम आहे. संदीपणीच्या आश्रमामध्ये कृष्णाने 12 वर्ष निमूटपणाने विद्या ग्रहण केली. कोणी? कृष्ण कोण? देव. देव. संदीपनी कोण? कृष्णाने म्हणायला पाहिजे होतं ब्रह्मांड नायक म्हणजे काय हे पहिले तुम्ही समजून घ्या. तुम्हाला साधकांची अवस्था ना त्याला मी बालिश म्हणून हसतो. मी कधी कधी हसू येतं मला असं सांग. बालिश प्रवृत्ती कळलंच नाही ना खरं अजून. याचा अर्थ असा होतो, याचा अर्थ असा होतो की याची दशाच अपूर्ण आहे. पूर्णत्वाला गेलेल्या माणसाचं लक्षण सांगतो तुम्हाला मी माय बापू. ज्याला एकदा खरं कळलं ना कुठं त्याच्या समोर उभं सुद्धा राहत आणि सांगू पुढे जाऊ खोटं त्याला आवडतच नाही. विठ्ठल हेच अवस्था या परिवाराची आहे. जिथं कीर्तन करतो ना मी, हा परिवार हा पैशाने श्रीमंत परिवार नाही. इथं जेव्हा मी पहिली एकादशी केली होती गीता जयंतीची बर का, अशी थंडी होती. गोरख महाराज होते, भोसले महाराज होते आणि इच्छा तर झाली एकादशीच कीर्तन ठेवायचं. असं घर नव्हतं तेव्हा. पाचाटाचा छोटासा कूड होता हा आणि एक छोटासा मंडप टाकून ते कीर्तन केला मी. त्याच्यात लाईट गेली. रात्रभर वारकरी हिवळले बरं का. या इथं हे जायला परमार्थाला पैसाच लागतो. पायोजी मैंने राम रतन धन पायो. 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 वस्तु अमालिका दी मेरे सतगुरु. वस्तु अमालिका दी मेरे सतगुरु. कृपा करा अपनाए. पायोजी मैंने राम रतन धन पायो. पायोजी मैंने पायो. वस्तु अमालिका दी मेरे अमालिका दी मेरे सद्गुरु. कृपा करो श्री राम. पायोजी मैंने राम रतन धन पायो. पायोजी मैंने राम रतन धन पायो पायो जी मैंने राम रतन धन पायो. आता त्याचं उत्तर अर्थ आहे का. वस्तु अमोलिका ती मेरे सद्गुरु. अमोल वस्तू दिलेली आहे आणि ती अमोल किमतीची वस्तू ज्याला खऱ्या अर्थाने कळली त्याला कुठंच वाटत नाही जगात सत्य दुसरीकडे काही असो. आणि तो असा मनसंद्यासारखा
कुठं शोधायचा प्रयत्न पण करत नाही, इथं काही आहे का तिथं काही. एकदा नदी समुद्राला मिळाली, वाहते का ती? हो. गंगा इकडून घुसली समुद्र कोण, लगेच तशी उत्तरेला निघाली आणि परत इकडे व्हायला लागली. अशी अशी ऐकली गंगा. हा? जी गंगा समुद्रात गेली ती समुद्र रूप झाली, तिला काय मुळाची संचाली जैसी तैसी, मुळाची संचाली जैसी तैसी, मुळाची संचाली जैसी तैसी, मुळाची संचाली जैसी तैसी. देवा भक्ता दोन्ही एक रूप झाले, मुळाची संचाली जैसे तैसे, मुळाची संचाली जैसे तैसे. देवा भक्ता दोन्ही एक रूप झाले, मुळाची अवस्था पूर्णत्वाला गेली पाहिजे. ज्याची अवस्था पूर्णत्वाला गेली तर त्याच्याकडे परमार्थाचा झरा असा वाद राहतो. किती वर्ष झाले रे पोरा कार्यक्रमाला? 6 वर्ष झालं. 6 वर्ष. 6 वर्ष. मी त्यांना गंधन करतो, भजन करून घ्या, पण ते ऐकतीच नाही. है की नाही? अरे घ्या भजन करून, 7-8 भजनी बसवलं की याला दुःख नाही, वाळकलं दुःख नाही, सिस्टीम नको, काही नको. मस्तपैकी राग रागिनी शेवटचा उताराभंग, उत्तर चाल राग, मस्तपैकी भजन. देवाची आचाडे आळवा आळवावे देवा. हरिभक्त परमशे नारायण दादा अतिशय भोळा वारकरी विचार. त्यांच्या पोटी जन्माला आले 2 पोरं नरत्न. सद्गुरु सेवेमध्ये रत झालेला माणूस आज्ञा झाला का असा? गुरु सांगतोय का आपण करतोय की आपली फिटिंग चुकून जाते. गुरु सोडून देतो अशा माणसाला. ज्याने आज्ञा नाही पाळली ना त्याला गुरु सोडून देतो. बरं का पाळायची आज्ञा? आपण गुरु प्रार्थना म्हणतो बघा. ज्याचा गुरुचरणी निसीम भाव, त्याचे मनोरथ पुरवी देव. गुरु आज्ञा देव पाळे पाहो, गुरुवाक्य स्वयमेव जड मूढ तारी. हे भागवतातलं प्रमाण आहे. हे काय मी मुखातनं सांगितलं. ब्रह्मभावे जे गुरु सेवक, देवतांचा आज्ञाधारक, त्याशी नित्यपूर्वी निजात्मसुख. हे गुरु मर्यादा देखन लंगे देव. गुरु मर्यादा देखन लंगी देव. तरी लोक स्पीड ब्रेकर सारखी उडी मारून जातात, सोडून जातात. पळ बाबा, तुझ्यात जोर आहे पळायचा, है की नाही? आमचे साळी बाबा 50 लोकांमध्ये शिष्याचा साधकाचा अपमान करायचे. 50 लोक असे बसू द्यात, त्यांच्या डोक्यात जर आला एखाद्याचा अपमान करायचा. का बरं करायचे असं? ते तपासून घ्यायचे, याला राग येतो काय. बरं किती वेळ बोलायचे ते? पाय पडायला आला रागावू दे का? 10 मिनिटाने त्याच्याकडे पाहून हसायचे, परत जवळ बसून घ्यायचे. अशी कळवळ्याची जाती, कळवळ्याची जाती, अशी कळवळ्याची जाती, कळवळ्याची जाती. करी ना भावी ना प्रीती, करी ना भावी ना प्रीती, करी ना भावी ना प्रीती, करी ना भावी ना प्रीती. अशी कळवळ्याची जाती, कळवळ्याची जाती, अशी कळवळ्याची जाती, कळवळ्याची जाती, कळवळ्याची जाती, कळवळ्याची जाती, अशी कळवळ्याची जाती, कळवळ्याची जाती. संतांची जात कळवळ्याच्या रूपामध्ये असते. आणि म्हणून आमची बुदलवाडीचे साडे बाबा काठी टेकत टेकत नाग्या साग्याला येऊ लागतात. दरवर्षी येतात. धन्य आज दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शीन गेला. का बरं येतात? तेवढं प्रेम होतावं लागतं. संतांना दुसरं काही जावं लागत. हे नाही लागत, हे नाही लागत. गुलाबजामुन नाही लागती बरं का बाळू.
प्रेम घाली हृदयात आलो दान मागयास थोर करून या. संत स्वभावाने कडक असतात आणि आतून नरम असतात. बाहेरून नरम असतात आतून नरम असतात. बाहेरून संत कडक असतात. काय माय गेली किती सांगू तरी पुढे शिंदळीचे हा नामाविन मुख सर्पाचे ते बेळ गोड बोलले का संत? जीवा नवे काळ सर्प आहे. अहो गोड बोलणाऱ्यापेक्षा कडक बोलणारा काही चांगला. मधुरावाने नका पडो काने मधुरावाने नका पडो काने मधुरावाणीचा नका पडो पाणी मधुरावाणीचा नका पडो पाणी झालं भोगावया यमपुरी झालं भोगावया मधुरावाणीच्या नका पडो काने मधुरावाणीच्या नका पडो काने झालं भोगावया यमपुरी झालं भोगावया यमपुरी मधुरावाणीच्या नका पडो मधुर वाणीच्या नका पडो भरी जाल यमपुरी भोगावया. गोड बोलणाऱ्याच्या नादी लागायचं का लागायचं? फावर प्रयत्न करून पाहना. मधुरवाणी फसवते माणसं. हो संतांना काही लोभच नव्हता. ते कडक बोलायचे. कडक म्हणजे असे कुठे वायबार नव्हते बोलत. उपजोनी करता नेने अजितवादा रामकृष्ण पैसा कैसोनी होय रामकृष्ण पैसा कैसोनी होय उपजोनी करता नेने अजितवादा रामकृष्ण पैसा कैसोनी होय रामकृष्ण पैसा कैसोनी होय. आणि एकदा संतांच्या कासाला माणूस लागला का त्याला पर्व काळ 12 महिने 12 महिने करू. संतांच्या सवासामध्ये 12 महिने पर्व काळ आहे. संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ कायम प्रेम असतं संतांच्या संगतीत. संतांच्या संगतीतलं प्रेम पाहून देव सुद्धा वेडा होतो. या सुखा कारणे देव वैकुंठ सोडून संत सदने राहिला. त्यातला एक भगवान परमात्म्याचा अवतार म्हणजे वामन जयंती. कोणती जयंती आज? हा? वामनाचा अवतार आज झालेला आहे. हा कुठं? बळीराजाच्या घरी. बळीराजा दैत्य बहुत मातला संपत्ती हरल्या देवाची. देवावर चाल केली. देवाशी युद्ध केलं. देवाला हरवलं. देव रणी आणला. संपत्ती जिंकून घेतल्या. आणि बळीराजाला वाटलं आता माझ्यासारखा जगात कोणी श्रीमंत नाही. कोणाला वाटायचं? बळीराजा. कोणता राजा? हा तो का म्हणे आणि जीव दिला. पाया तळे कोणाचा पाय? पाय कोणाचा? देवाचा. तू का म्हणे बळी जीव दिला. पाया तळे काय रचना आहे हो संतांची. एवढा मोठा बळी आणि देवाने पाय ठेवला आणि पायाच्या तळ्याखाली जीव दिला. कोणी? बळी. हा बर. देवाने कोणता अवतार घेतला? वामन. किती मोठा? बटू. हा?
6 फूट नाही. उंची किती? हा अहो बळीराजा तसा दानशूर पण होता. बळीराजा सात्विक वृत्तीचा पण होता. पण मला दुपारी अंबर बाबा म्हणे देवाला काही गर्व चालत नाही म्हणे. तशी गंमत आहे बळीराजाची. बोलता बोलता माझ्याशी त्यांनी संवाद करतोय माझ्याशी. ते बोलले सहज शब्द निघून जातात. त्यांच्यावर मास्तर बाबाची सहज शब्द निघून जातात. सहज सहज बोल नाही करोणी सायास. बळीराजा विद्वान होते, बळीराजा उत्कर होते, बळीराजा दानशूर होते, बळीराजाकडे सर्व होतं. पण बळीराजा म्हणायचे आपल्यासारखा ऐश्वर्य संपन्न जगात कोणी नाही, माझ्यासारखा दानशूर कोणी नाही. एवढ्या एका वाक्याने घात केला. एकच वाक्य, माझ्यासारखा दानशूर कोणी नाही. मग आपल्याला सुद्धा झोंबतो बरं कधी कधी. आपल्यासारखा बुवा जगात नाही, एकही तारीख खाली नाही. आपल्यासारखं भजन कोणाला येत नाही. मी एक दिवस सुद्धा घरी राहत नाही. काय काय कुठं कुठल्या दिसत शब्द आहे. बरं घरी राहिलं तर तुला काय बेदम मारतील घरच्या एका दिवशी. ढळ हप्तापर्यंत तो कशाला घरी थांबला. अरे प्रभूची इच्छा समजायची. आज आपल्याला सगळ्यांना संतांचं बोलवून आलं. आपण नारायण दादाच्या घरी पुढच्या एकादशीला बोलवून आलं. आपल्याला अंबरबाबाच तिला फराळ खायला जायचे. आजी आवत नाही संतांची आणि जेवण जेविलं हरिनामाचे. हो. आणि मग बळीराजाला असं अंग करवायचं का माझ्यासारखा दानशूर. देव म्हणे राजा तू फार विद्वान आहे रे. पण आता पुन्हा पुन्हा तेच वाक्य म्हणतो ना. मग येतो एका दिवशी बटू अवतार धरला. लहान म्हणजे बळीराजाच्या ध्यानात येणार नाही म्हणून बटू अवतार धरला. देवाने लहान अवतार का धरला? बळीराजाच्या ध्यानात येऊ नये. कोणी अवलिया पुरुष व्हा. याचे हात गुडघ्याच्या खाली उंच आहे. दोघं पंजाब म्हणजे तो हुशार पण तेवढा होता बळीराजा. हा पण हुशारीवर मात करतो त्याला देव म्हणतात. विठ्ठल विठ्ठला. लहान पोराचं रूप धरलं म्हणजे बळीराजा म्हणला पाहिजे एक झाडकी कल्पना, एक झाडकी बत्ती. काय देव काय करत नाही. हा चांगले चांगले माणसं उलट करून टाकतो गोरे बाबा देव. एखादा प्युअर गाणारा सुद्धा पहिल्या चालीत आउटून जातो. कळलं असं खबर झालं का होतं असं? याचं कारण सांगतो तुम्हाला सज्जन. कारण आपण परमार्थाची दशा करत फिरत असताना आपण फक्त एक गोष्टीला कायम जाळत राहायचं बरं का. अहम धूप जाळू. कोणचं धूप जाळायचं का तू आणून देतो ते पाकिट? ते तर जाळायचंच आहे. अहम धूप जाळू सोहम ज्ञान पाजळू. मग आता कसं करायचं तुम्ही ठरवा. अहम धुपाला जाळायचंय. अहम म्हणजे मी जळाला माणूस देव झाला. विठ्ठल असा तो अहम गेला नाही. आणि मग बळीराजाच्या दारामध्ये भिक्षुक म्हणून आले आमचे देव. तो आजचा दिवस भिक्षुक म्हणून आले. बळीराजाला म्हणाले तू फार दानशूर आहे. तुझी कीर्ती जगभरात पसरली आहे. तुझी कीर्ती ऐकून ऐकून फार माझे कान सुंदर झालेले आहे. मला आज तुझ्याकडे दान मागायचं. मागा. तारकन म्हणजे कोण उठला आणि तो असं नमून नाही आला. काय मागतो ते माग. देव म्हणे त्याच्यासाठी झालो. हवा काढायची म्हणून तर आलो. देव येतो सगळं करायचं पांडुरंगाच्या नादीने लागायचं माय बाप. आणि त्याला कधी पण हात जोडून सांगायचं आज मी कीर्तनकार आहे ना, उद्या कीर्तन करतो. त्याला सांगायचं देवा तुझ्या भक्तीच्या रस्त्याने निघालो ना, मध्येच कुठं मला बाजूला घेऊन जाऊ नको बरं. नामा म्हणे केशी राजा केला नेम चालवे माझा. अरे भाऊ नदीचे पाणी सकया भलते चोडी. नदीचे पाणी साधा भलते चोडी.
उलथून पाडिते भल्या पोनाऱ्याला उलटून पाडिते भल्या भल्या पोनाराला उलथून पाडिते भल्या भल्या पोनाऱ्याला उलटून पाडिते उलट उलट बारा मागारा दुर्गाचे घासी भरलापूर मायेचा लोट वाहून आलो उलट उलट बारा मागारा घासी भरलापूर मायेचा चांगल्या माणसाची बुद्धी भ्रष्ट होणं म्हणजे त्याचा अर्थ ज्यांना आमच्या मुक्ताई म्हणतात भल्या भल्या पोनाराला उलटून पाडते आमची बळीराजाची दानशूर आहे, उतुंग आहे, सात्विक आहे, पण भला भला पोहणारा होता. भिक्षाम देही माग काय देशील रे हे राजा. अरे तुम्हाला समजलंच काय देव म्हणे ते तर पाहायला आलो तू काय समजलंस मला. देव संकल्पना वगैरे आहे की नाही हे तर पाहायला आलो ना. आणि मग तुझी परीक्षा घेतानाच मला आता जन्म घ्यायचा आहे. कोणता जन्म घ्यायचा हा. बाबांनी प्रमाण दिलं फोडीला डोळा शुक्रधारी देऊन बसले. है की नाही? झारीत आले म्हणून फोडीला डोळा. पाणी अडवलं होतं ना शुक्राचार्य, त्याचाही डोळा फोडला असं प्रमाण दिलं बाबा. शुक्राचार्यापेक्षा कोणाची साधना पडत खडतर राहणार. भल्या भल्या पोहणाराला उलथून पाडी. काय जाऊ नको राजन, त्रिपाद पृथ्वी दान दे दिले. काय म्हणते वामनजी, काय म्हणतात फोटो अवतारातले ते म्हणतात मला त्रिपाद पृथ्वी दान जमीन दान दे. आहे का तुझ्याकडे? का नाही. हे बळी राजा, जर माझ्या पावलात पुरती मावली नाही तर मी तिसरा पाय कुठे ठेव. मी सांगेल तिथं ठेवायचं. देव म्हणे आपलं काम सक्सेस झालं. द्विपदामध्ये सगळी जागा व्यापली, तिसरा पाय ठेवायला जागा नाही. आणि मग विचारलं त्याला कुठं ठेवू सांगा. बळीराजा म्हणले ठेवा माझ्या डोक्यावर. आणि डोक्यावर ठेवला आणि बळीराजाचा अंत करून टाकला. असा हा देव शस्त्र घेऊन काम करतो अभंगाच्या पहिल्याच्या. भक्ताला पायाजवळ ठेवतो
वाहत आलेलं कमळाचं फुल फक्त हरीला वाहिलं, गजेंद्र आणि मोक्ष देऊन टाक. बघता राखे नारायण 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 नारायण. 14 प्रयोग केले, प्रल्हाद मोर दिला नाही. बघता राखे बघता राखे. मग आपल्याला काय व्हायचं देवाचं? भक्त व्हायचं. काय व्हायचं? भक्त झाल्यावर काय करायचं? गळ्यात माळ घालायची आणि दुसऱ्याचं काय करायचं? मन दुखवायचं. झालं भक्त आपण? नाही. भक्त म्हणजे काय? गळ्यात पवित्र तुळशी माळ असावी, भागवत धर्माने सांगितलेले 5 उपवास करावे, ज्याच्या कपड्यावर बुका गळ्यात माळ आहे तो माझ्या जातीचा आहे, त्याच्याबद्दल प्रेम असावं आणि प्रेम निर्माण करण्यासाठी स्त्री गुरु शोधावा. साधू चांगीला रे भक्त, साधू चांगीला रे भक्त, रे भक्त, साधू चांगीला रे भक्त. मोक्ष रे गेला भाग्य विना चला, साधू चांगीला रे भक्त, साधू चांगीला रे भक्त. भाग्य विना चला, साधू भक्त, साधू चांगीला हरी भक्त. श्री गुरु शोधा, त्यांच्याकडे जावा, ते आपल्याला भक्त बनवतात, भक्ताची लक्षणांगी आणतात. भक्त भक्त भक्तीने युक्त तो भक्त, भक्तीचं ज्याला जमलं सुक्त तो भक्त. अव्यक्त देव व्यक्त करतो तो भक्त. किती भक्ताच्या व्याख्या सांगतो? भक्त आयशे जाना उदास असता उदास, गेले आशाभास, म्हणून भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाते संवारी. अव्यक्त ते आकारले, अव्यक्त आहे, दिसत नाही, पण वेळ पडली तर आल्याशिवाय राहत. बेदर बादशाची दाढी करायची आहे. सेना महाराज भजन करताय, सेना महाराज समाधीत गेले. सेना महाराज भजन करता करता परावाणीपर्यंत गेले. आता दाढी कोण करील? देवाला दया आली, देव स्वतः पंढरपूरहून आले. सेना महाराजांची धोपटी बगलात घातली आणि बेदर बादशाची दाढी करायला सुरुवात केली. पूर्वीच्या काळात दाढीचं दुकान काय असं होतं आता सारखं नाही. पोतं टाकलं, वाटीत पाणी घेतली, हातात वस्तारा घेतला आणि बेदर बादशाची दाढी सुरू झाली. कोण दाढी करतंय? उचलित काही देणे भगवंत, उचलित काही देणे भगवंत, नित्य भाव भक्त जे कोणिया, बेदर बादशाची दाढीला सुरुवात झाली आणि वाटी ठेवलेली आहे. हा, बेदर बादशाह राहायचा आणि परत वाटी करत राहायचा. कोणाकडे पाहायचा? वाटीकडे. वाटीत देव दिसायचा आणि वर पाहिलं का शेणा दिसायचा. रूपा आले हा, त्याचा भावना होता तो. इष्टे भाव भक्ती दे कोणाचा दस्या, बेदर बादशाचा भावना होता तो. नीट ऐका मी काय सांगतोय ते. त्याचा भावना होता संतांचं काम करायला आले म्हणून त्याला दर्शन झालं. विठ्ठल संतांमध्ये एवढी ताकद आहे. एक बेदर बादशाची दाढी करणारा सेना महाराज रोज दाढी करता करता पुण्य उदायला आलं. ही ताकद संतांची. निर्गुण निराकार परमात्मा देवाला पाहण्यासाठी आमचे बिचारे योगी साधू 100 वर्षे साधना करतात. आणि असा असणारा देव बेदर बादशाह कधी मंदिरात गेला नाही. त्याच्यासाठी देव पंढरपूरहून सेना महाराजांची धोपटी घेऊन त्याची दाढी करू लागला. हवे एकदा ते आकारले रूपाले गुणवंत, विठोपार खुमाई विठोपार खुमाई तारी वाजवा विठोपार खुमाई विठोपार खुमाई विठोपार खुमाई तारी वाजवा सर्वांनी विठोपार खुमाई विठोपार खुमाई विठोपार खुमाई विठोपार खुमाई